नमस्कार मित्रांनो. 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाविषयी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला, की तो मराठा आरक्षण 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. हा मराठा समाजासाठी एक अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आलेला आहे. पण ह्या निर्णयामागे नेमकं कारणे कोणती आहे? त्याचसोबत मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे व आपल्या देशात जातीच्या आरक्षणाची 50% मर्यादा केव्हा ओलांडली गेली? ती केस कोणती होती? याविषयी आपण थोडी माहिती बघणार आहोत. त्यासोबत 50% आरक्षणाच्या वरसुद्धा काही राज्यांनी आरक्षण दिले. त्याविषयी आपण थोडी माहिती बघणार आहोत. इंदिरा साहनी केस 1992 याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. तर नंतर मराठा आरक्षणामध्ये किती आयोग होते? त्याचसोबत सामाजिक आणि शैक्षणिक अधिनियम 2018 याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. व नंतर संविधान पीठामध्ये किती सदस्य होते? जेव्हा मराठा आरक्षणाची सुनवाई सुप्रीम कोर्टाने केली, तेव्हा संविधान पीठामध्ये न्यायमूर्तींची सदस्य संख्या किती होती? ते पण आपण बघणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी कोणी व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. तर चला मुख्य व्हिडिओकडे वळूया. मराठा आरक्षण 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाने या निर्णयावर अत्यंत नाराजी व्यक्त केली आहे. आरक्षण व संवैधानिक तरतूद. आरक्षण हे कशामुळे दिलं जातं? देशात समानता यावी यामुळे आरक्षण दिलं जातं. 1963 सर्वात प्रथम कर्नाटक राज्यात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. ती केस होती M.R. बालाजी विरुद्ध म्हैसूर राज्य 1963. 1963 काय झालं? कर्नाटक राज्यात सर्वात प्रथम 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 50% आरक्षण हे देऊ शकत नाही. हे त्या 1963च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं जाहीरपणे सांगितलं. इंदिरा साहनी केस 1992 ह्या केसमध्ये काय झालं? कोर्टाने 1963चाच निर्णय रिपीट केला, पण त्यामध्ये स्वल्पविराम देऊन काय सांगितलं, म्हणजे 1963चा निर्णय काय होता की 50%च्या वर आरक्षण देऊ शकत नाही. पण नाहीच्या नंतर काय केलं? स्वल्पविराम देऊन अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येते. स्वल्पविराम देऊन काय सांगितलं? एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येते. पण तिथं एक अट ठेवली की एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे नेमकं काय? म्हणजे जो वर्ग सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्यालाच आपण 50% आरक्षणाच्या वर आरक्षण आपण ती लिमिट क्रॉस करू शकतो 50% आरक्षणाची. म्हणजे काय झालं की 1963च्या केसमध्ये काय सांगितलं की 50% आरक्षणाची जी लिमिट होती ती लॉक केली. आणि इंदिरा साहनी केस 1992 50% आरक्षणाची जी लिमिट होती ती सगळ्यांसाठी ओपन केली. ह्याच जजमेंटच्या आधारे महाराष्ट्राने 2001 साली म्हणजे 50%च्या वर आरक्षण दिलं. म्हणजे त्यावेळेस 2001 साली 52% आरक्षण हे महाराष्ट्रात होतं. त्याच आधारे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी 50%च्या वर आरक्षण दिलं. म्हणजे एकच परिस्थिती आहे. त्यामध्ये काय? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ऑनली, म्हणजे जो वर्गाला 50% आरक्षणाच्या वर जर रिझर्वेशन द्यायचं असलं तो वर्ग सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड पाहिजे. मराठा आरक्षणासंबंधी काही आयोग आणि समिती आहेत ते आपण बघूया. नंबर 1 खत्री आयोग, नंबर 2 बापट आयोग. हे 2 आयोग काही महत्त्वाचे नाही आहे. नंबर 3 राणी समिती. राणी समितीमध्ये काय झालं की जे युतीचं सरकार होतं त्यांनी 16% आरक्षण दिलं. हे आरक्षण हायकोर्टाने मान्य केलं, पण ते जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग, यालाच काय म्हणतात? गायकवाड समिती. गायकवाड जो आत्ताचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्यामध्ये गायकवाड समितीचं एक महत्त्वाचं काम आहे. गायकवाड समितीनेच ह्यासंबंधी मराठा आरक्षणाविषयी डॉक्युमेंट सादर केले होते.
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय अधिनियम 2018. ती केस डॉक्टर जयश्री लक्ष्मण पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वैतर LL 221 सुप्रीम कोर्ट 243 ही केस होती मराठा आरक्षणाविषयी. यामध्ये सांगितले आहे की जो गायकवाड समिती होती, ती गायकवाड समिती ही पूर्णपणे अपयशी ठरली. हे दाखवण्यात की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मागासवर्गीय आहे. त्यामुळेच हे मराठा आरक्षण रद्द झालं. कारण सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण हा सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गीय नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टानं एक हे केलं की जे मराठा समाजातील उच्चवर्णीय जे श्रीमंत लोक आहेत त्यांचाच विचार केला. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की मराठा समाज हा 15% IAS, IPS व IFS या सिव्हिल सर्व्हिसमध्ये 15% त्यांचं प्रमाण आहे. त्यामुळे बरेच मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज हे मराठा समाजाचे आहे. तसेच खूप म्हणजे सामाजिक संस्था हे मराठ्याचे आहे, साखर कारखाने वगैरे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तळागाळातील मराठ्यांचा विचार केला नाही, तर जे वरचे श्रीमंत मराठे आहेत त्यांचाच विचार केला. त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सांगितला की जो मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास नाही आहे. त्यामुळे ही गायकवाड समिती आहे ती पूर्णपणे अपयशी ठरली. हे प्रूव्ह करण्यासाठी की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गीय आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं आहे की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही. तर ते जजमेंट आपल्यासमोर आहे. तर आपण बघूया त्या जजमेंटमध्ये नेमकं त्यांचे शब्द कसे आहे. We have found that no extraordinary circumstances were made out in granting separate reservation. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती नाही आहे जे स्पेशल रिझर्वेशन आहे, सेपरेट रिझर्वेशन ते देण्यासाठी. नंतर सांगितलं आहे मराठा कम्युनिटी by exceeding the 50% ceiling limit of reservation. The Act 2018 violates the principle of equality as enshrined in Article 16. The exceeding of ceiling limit without there being any exceptional circumstances clearly violates Article 14 and 16 of the Constitution, which makes the enactment ultra virus. म्हणजे अल्ट्रा व्हायरसचा नेमका अर्थ काय की विरुद्ध. म्हणजे ही मराठा आरक्षणाची जी केस आहे ती या नियमाच्या विरुद्ध आहे. म्हणजे जो आर्टिकल 14 आणि 16 आहे त्यामध्ये सांगितलं आहे की जो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्याच समाजाला आपण आरक्षण देण्यासाठी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू शकतो. पण ह्या केससंबंधी आर्टिकल 14-16च्या विरुद्ध आहे ही केस. त्यामुळे मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आहे. संविधान पीठ सदस्य. तर संविधान पीठातील सदस्य ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं हा मराठा आरक्षणाविषयी निर्णय दिला त्यावेळेस ते सदस्य किती होते व काय ते आपण बघूया. नंबर 1 न्यायमूर्ती अशोक भूषण. हे जे न्यायमूर्ती अशोक भूषण होते त्यांनी स्टेटमेंट रीड केलं. म्हणजे जे निकाल दिला त्यांनीच हे स्टेटमेंट रीड केलं. नंबर 2 न्यायमूर्ती L नागेश्वर राव, न्यायमूर्ती S अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती S रवींद्र भट. हे 5 सदस्य संविधान पीठात होते ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाविषयी निर्णय दिला. मराठा आरक्षण नेमकं रद्द का झाले त्यामागील मुख्य कारण काय आहे. तर गायकवाड आयोगाने जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस प्रूव्ह करायची होती ती प्रूव्ह करू शकला नाही. त्याच कारणामुळे 50% आरक्षणाची अट क्रॉस होऊ शकली नाही व मराठा आरक्षण रद्द झाले. म्हणजे मराठा आरक्षण रद्द होण्यामागे एकमेव कारण गायकवाड आयोग जी गायकवाड समिती होती ती पूर्णपणे अपयशी ठरली की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे सिद्ध करण्यात. म्हणजे मराठा आरक्षण हे रद्द झाले त्यामागे 50% जी मर्यादा होती त्याचं कारण नाही आहे.
त्याचं कारण कधीच बनू शकत नाही. त्याचं कारण आहे की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते. फक्त तो वर्ग काय सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड पाहिजे, तेच प्रूव्ह करण्यात गायकवाड समिती ही पूर्णपणे अपयशी ठरली. याच कारणामुळे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण हे रद्द केलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की मराठा समाजातील बहुसंख्य आमदार आहे, खासदार आहे, अ, आणखी खूप नगरसेवक, महापौर आहे. त्यामुळे बरेच सामाजिक संस्था, साखर कारखाने, दूध डेअऱ्या व बरेच काही मराठा समाजातील आहे. त्यामुळे IAS, IPS, IF, सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुद्धा मराठ्यांचं प्रमाण हे 15% आहे. ह्या निकषाच्या आधारे मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड नाही आहे, असं सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये सांगितलं आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण हे रद्द झालं आहे. म्हणजे मराठ्यांनी फक्त हे उच्चवर्णीयांचाच, जे मराठ्यातील उच्चवर्णीय श्रीमंत आहेत त्यांचाच विचार यामध्ये केला आहे. जे तळागाळातील मराठा समाज आहे त्यांच्याकडे पाहून हा निर्णय दिलेला नाही आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झालेलं आहे.